हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राईट्स एनिथिंग. आणि आज उन्हाळ्यात आपण त्वचेची काळजी कशी घ्यावी याबद्दलचा आपला व्हिडिओ असणार आहे. तर जे कोणी आपल्या व्हिडिओवर नवीन असेल त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याने काय होतं, व्हिडिओ पुढे ढकलला जातो, आणखी जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ हा आपला पोहोचतो. तर उन्हाळ्यात आपण त्वचेची काळजी कशी घ्यावी याबद्दलचा आज आपला व्हिडिओ असणार आहे. आपल्याला अकाली वृद्धत्व किंवा चेहऱ्यावर सुरकुत्या किंवा चेहऱ्याचा रंग टॅन होऊन खूप जास्त गडद असं झालेला आहे. त्यावेळी आपण लक्षात घ्यावं की आपल्या चेहऱ्याला सनस्क्रीन लावण्याची खूप जास्त प्रमाणात आवश्यकता आहे आणि सनस्क्रीन लावणं आपल्याला खूप अनिवार्य आहे. सनस्क्रीन हे खूपच म्हणजे लावण्याची गरज आहे. आता सनस्क्रीनच्या वापराने आपल्या चेहऱ्याचे प्रोटेक्शन तर होतेच त्वचेचे, परंतु त्वचेच्या संबंधित जे काय आपल्या समस्या असन त्याही सनस्क्रीन लावल्याने बऱ्याचशा प्रमाणात कमी होण्यास मदत होते. सनस्क्रीन मध्ये 2 प्रकारचे सनस्क्रीन आहे, नाव लक्षात राहणार नाही मी लिहून ठेवलेले. ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन आणि सन प्रोटेक्शन फॅक्टर. तर यात ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन मध्ये 2 प्रकार आहे, UV आणि UVB. आणि सन प्रोटेक्शन मध्ये SPF घटक येतो. तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर सनस्क्रीन बाहेर जाताना तुम्ही सनग्लासेसचा वापर करा, जे करून डोळ्याच्या इथली जी त्वचा आहे त्याचं प्रोटेक्शन होतं. आणि अजून स्टोल बांधून जेवढं आपल्याला अंग झाकता येईल तेवढं झाकलेलं खूप चांगलं. आणि सनस्क्रीन हा मानेचा भाग, चेहऱ्याचा भाग, हाताचं जेवढे आपलं बॉडी पार्ट उघडे आहेत ना तितक्या जागेवर तुम्ही सनस्क्रीनचा वापर करा. त्याने काय होतं, सनस्क्रीननी UV रेज जे अतिनील किरण सूर्याची एकदम तुमच्या चेहऱ्याकडे येत असतात ना, तर ती सनस्क्रीननी तुमच्या चेहऱ्याचं आहे ना प्रोटेक्शन होतं बऱ्यापैकी. आणि हिवाळ्यातही ना आपल्याला वाटतं हिवाळा तर आहे, नाही तसं नसतं, कारण हिवाळ्यात पण आपल्याला सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे. कोरफड हे आपल्या चेहऱ्यासाठी एकदम उत्तम सनस्क्रीन आहे. जर तुम्हाला बाहेर जायचं तर कोरफडमध्ये बऱ्याच प्रमाणात कोरफड लावून आहे ना तुम्ही बाहेर पडा. कोरफड आणि ग्लिसरीन हे दोन्ही तुम्ही एकत्र करूनही लावू शकता, त्यानेही चांगलं सन प्रोटेक्शन तुमच्या चेहऱ्याचं होतं. किंवा कोरफड, अजून ग्लिसरीन, रोज वॉटर आणि विटॅमिन E याचं तुम्ही पॅक बनवून ठेवून ते पण यूज ॲज अ सनस्क्रीन तुम्ही ते लावू शकता. तर जे कोणी माझे मैत्रिणी, माता भगिनी अजून सनस्क्रीन लावणं ज्यांनी सुरुवात केली नसेल तर प्लीज सनस्क्रीन लावायला सुरुवात करा. आपल्या चेहऱ्याला सनस्क्रीन लावण्याची खूप आवश्यकता आहे. आपल्याला जरी वाटतं आता ऊन कमी आहे, नाही, सूर्याची अतिशय प्रखर किरणे, अतिनील किरणे सावलीतही त्या ढगांना भेदूनही ते बाहेर येतात ती किरणे आणि आपल्या चेहऱ्यावर हानिकारक परिणाम करतात. त्याच्यामुळे आहे ना सनस्क्रीन लावायला तुम्ही सुरुवात करा. आणि तुम्ही जर 30च्या आत असाल तर तुम्ही SPF कमी असलेलं सनस्क्रीन हे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. पण जर तुम्ही 30ची लिमिट क्रॉस केलेली असेल तर तुम्ही SPF 15 असलेलंच सनस्क्रीन लावा, म्हणजे त्याने जास्तीत जास्त प्रमाणात तुमच्या त्वचेचं प्रोटेक्शन होईल. आणि मी जे उपाय सांगितलेले आहे, कोरफड आणि अजून रोज वॉटर, ग्लिसरीन, रास्पबेरी ऑइल जे चायनीज छोटंसं फ्रूट असतं पिंक कलरचं, त्याचं पण ऑइल भेटतं. ॲमेझॉनवर ते अवेलेबल आहे. 200 ते 250 पर्यंत ती बॉटल तुम्हाला भेटून जाईल. घरगुती उपायांमध्ये अजून येतं तुमचं रास्पबेरी तेल, ते तुम्हाला ॲमेझॉनवर भेटून जाईल. त्याचाही तुम्ही सनस्क्रीन म्हणून वापर करू शकता. त्याच्याही जे तेल आहे त्याच्यामध्ये सूर्याच्या अतिनील किरणांपासून तुमच्या स्किनचं जे डॅमेज झालेलं आहे ते कमी होण्यास मदत होते. त्या तेलाचा तुम्ही सनस्क्रीन म्हणूनही वापर करू शकता. रास्पबेरीमध्ये बऱ्याच प्रमाणात UV आणि UVB रेसपासून तुमच्या स्किनचे संरक्षण होणारे घटक आहेत. त्यामुळे तुम्ही रास्पबेरी तेलाचाही वापर करू शकता.
या तेलामध्ये अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन ई ची गुणवत्ता आढळते. रास्पबेरी ऑइलमध्ये UVB प्रभाव कमी करण्यासाठी 28 ते 50% SPF चे प्रमाण असते. रास्पबेरी हे एक छोटंसं चायनीज फूड असतं, तर त्याच्यामध्ये जे SPF चं प्रमाण आहे ना ते 28 ते 50% म्हणजे आढळतं. आणि 8% जे आहे ना त्यात अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहे. व्हिटॅमिन ई त्यात आढळून येते. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला आहे ना ते सनस्क्रीनचं ॲज अ सनस्क्रीन काम करतं. त्याच्यामुळं तुम्ही आहे ना रास्पबेरी ऑइल ऑर्डर करून आहे ना सेपरेटही लावू शकता, किंवा ते त्यात थोडंसं ॲलोवेरा जेल मिक्स करूनही लावू शकता ॲज अ सनस्क्रीन. ते तुमच्या चेहऱ्याला खूप सूर्याच्या अतिनील किरणांपासून प्रोटेक्शन करून देतं. कारण सूर्याच्या किरणांपासून प्रोटेक्शन करणं ही खूप, जर स्किनच्या समस्या तुमच्या चेहऱ्यावर वाढत असतील ना तर तुम्ही समजून जा तुमच्या चेहऱ्याला आहे ना सनस्क्रीन लावण्याची आता गरज आहे. आणि कोरफड आणि ते मी जे रेमेडी सांगितली ना ती पण ॲज अ सनस्क्रीन खूप चांगली आहे. अजून दूध आणि लिंबाचा रस, पण लिंबू एकटं लावायला तुम्ही जाऊ नका, एकटं तर अजिबात लिंबाचा वापर करू नका, आणखी स्किन प्रॉब्लेम तुम्हाला होतील. लिंबू जे आहे ते फक्त दुधामध्ये, दुधाची क्रीम जी असते ना त्यात टाकून तुम्ही यूज करा. त्याने पण ग्लिसरीननी काय होतं माहिती का, एक ओलावा आर्द्रता त्वचेमध्ये टिकून ठेवण्याची प्रॉपर्टीज आहे. त्याच्यामुळं तुम्ही कोरफड आणि ग्लिसरीन हे दोन्हीही ॲड करून हे पण ही खूप छान सनस्क्रीन आहे. ग्लिसरीननी काय होतं, आर्द्रता आपल्या चेहऱ्यातली टिकून ठेवतं. म्हणजे ते ग्लिसरीननी आर्द्रता टिकून ठेवणं म्हणजे आपल्या चेहऱ्याला कोरडं न पडून देणे. आणि कोरडं पडल्याने काय होतं, चेहऱ्याला असं खुरकटतो, म्हणजे असं उरल्यासारखं एक होतं बघा, पापुद्रा येतो पांढरा. तर त्वचा कोरडी पडली की तुमच्या चेहऱ्यावर खूप प्रॉब्लेम सुरू होतात. तर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनचं हेच काम असतं. तुम्ही जर सनस्क्रीन डेली बेसवर यूज करत असाल तर तुमच्या लक्षात येईल मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन आपण लावल्यावर आहे ना आपल्याला घाम येतो, म्हणजे ते आपली त्वचा जी आहे ना ती कोरडी पडून देत नाही. आणि त्याच्यामुळेच ते होणारे जे प्रॉब्लेम आहे ते कमी होतात. म्हणजे आपल्या चेहऱ्यावर ते ना अँटीऑक्सिडंट आपला चेहरा ठेवतात, आपल्या चेहऱ्याला कुठेच हायड्रेट होऊन देत नाही. आणि त्यामुळेच आहे ना आपल्या चेहऱ्यावर जे प्रॉब्लेम आहे ना ते कमी होऊन जातात. त्यामुळे सनस्क्रीनचा वापर तुम्ही करा. हिवाळा जरी असला ना तरी मी तुम्हाला सांगितलं की नाही, सूर्याची किरण ही जमिनीपर्यंत आपल्या ते ढगांना भेदून जरी येऊ शकतात, तर आपल्या स्किनचं काय हे नाही का. तर त्याच्यामुळे सनस्क्रीननी बऱ्यापैकी प्रोटेक्शन होतं. आणि पिंपल्स जे काही प्रॉब्लेम असते ना ते सनस्क्रीनच्या न वापरामुळे सुरू होतात. आणि 30 नंतर तर तुम्ही सनस्क्रीन हे जरूर आणि जरूरच वापरले पाहिजे. आणि घरी असताना देखील आपण वेगवेगळे छोटे छोटे पॅक किंवा बर्फाचे क्यूबनी पण आपला चेहरा बऱ्यापैकी असं सबल होतो. तर असं घ्यायचं छोटासा क्यूब वाटीत किंवा कशात, माझं ते आईस ट्रे त्याच्यात ठेवते मी, आणि छोटा एक क्यूब घेऊन फिरवायचा, त्याने छान स्किन राहते. आणि छोटे छोटे मास्क जे आपले घरगुती जे मास्क आहे, जुने मुलतानी मिट्टीचा मास्क, अजून बेसन पिठाचा मास्क, कॉफी पण अँटी रिच आहे, अँटीऑक्सिडंट रिच आहे, कॉफीचा पण एक मास्क तुम्ही लावू शकता. असे जे छोटे छोटे मास्क आहे ना त्याने काय होतं, आपला चेहरा कोरडा पडत नाही आणि त्याच्याने मग स्किन प्रॉब्लेम आपल्याला सुरू होत नाही. त्याच्यामुळे छोटे छोटे जे पॅक आहे ना घरच्या घरी ते पण ट्राय करायला पाहिजे, जे आपल्याला माहिती आहे घरगुती ते. तर मग आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.